तर ते अधिक गंभीर. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला. आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे. लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये ते बंद करून आता 500 रुपये देणार आहेत. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार आहेत. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनासुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही. आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. म्हणजे तुमचे जे 5-25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. काय म्हणाले? की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, हे जेव्हा त्यांनी टुमणं लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्त्वाचं आहे. घेऊ ना सांगू. यापूर्वी सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल. पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेलं आणि तो तसाच्या तसा खरा ठरला. त्याचा कोणी इन्कार केला नाही. तुम्हाला सांगतो कोण? मग अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे दोघांमधलं बोलणं तुम्हाला नेमकं सांगतो कोण? माझं नाव संजय राऊत आहे आणि या संजय महाभारतात सुद्धा होता, जो सगळं चित्र डोळ्यात आणि कानात साठवून. तर आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना, आणि ते महत्त्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ते ट्विट केलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ट्विट केलंय काल. 3 नंबर शिंदेंना दिलाय. एक कार्टून आहे ना ते. लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात. एका व्यंगचित्रकारांनी ती भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये बोला. तर तुम्ही अमित शहानी दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहानी जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं, तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा किंवा एक दिवस तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल. आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद विकोपाला गेलं असं वृत्तपत्रामध्ये मी वाचलं. उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोहोचत आहेत आणि माननीय उद्धव साहेब सुद्धा येत आहेत. तिथेच ते कंप्लेंट करणार आहे चंद्रकांत खैरे? नाही, मला माहीत नाही. काल माझं चंद्रकांत खैरेंशी चर्चा झाली. त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्या मी उद्धवजींच्या कानावर घातल्या. पण उद्या आता असं की ह्या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि ज्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेत. पण याचमुळे लोकसभेला फटका बसला. कालचा सामना जो त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामन्यातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आहे का? आजचा पण त्यांना अग्रलेख वाचायला पाहिजे.
त्यांनी कालचा ते अजून ते 72 तास मागे आहेत जीवनात त्यांच्या. त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे. खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता, आपण पाहिला असेल. आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी पीडित का असावी डोक्यात? महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडलेला आहे. आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसताना, या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फुले, आंबेडकर, शाहू यांच्या विचारांवर जर तुम्ही बंदी आणत असाल, मी वारंवार तेच सांगतो, फुले, शाहू, आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो, तो फुले, शाहू आणि आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना. आणि तोच फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफेक करत असतील आत्तासुद्धा, तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कोणाला. आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेला आहे. फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो, नेहमी सांगतात, होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे. आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे. मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे, काही संघटना आहेत. फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे. इतर समाजाला देतात ना, तंबी द्यायला पाहिजे. फुलांचा विचार कुठे अडवताय? तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही वेगळा सिनेमा काढा, आम्ही त्याला विरोध करणार नाही. तुम्ही वेगळा सिनेमा काढा, आमचं कोणाविषयी म्हणणं नाही. पण महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत. देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे, प्रतिष्ठा अजूनही. ती मोदींच्या विचारामुळे नाही, किंवा संघाच्या विचारामुळे नाही आहे. ती फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झालेला आहे. तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला. म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात, तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे. साहेब, सिंधुदुर्गमध्ये एक घटना घडलेली आहे की वैभव नाईकांनी ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही, संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे. तुम्ही